हा व्हिडिओ सुरू होण्याच्या आधी मी सगळ्यात पहिला एक वॉर्निंग देते, ती म्हणजे हा व्हिडिओ फक्त आणि फक्त महत्वाकांक्षी लोकांसाठी आहे, महिलांसाठी आहे, ज्यांना खरंच जगाच्या पेक्षा काहीतरी वेगळं करायचं आहे, मोठी स्वप्न बघायची आहेत आणि ती पूर्ण देखील करायची आहेत. कारण स्वप्न जर बघायचं असेल ना तर नक्कीच त्या अकॉर्डिंगली प्लॅन्स जे असतील ना तर ते आपल्याला रेडी करायला हवे आणि त्या अकॉर्डिंगली काम देखील आपल्याला करायचं आहे. त्यामुळे मी कुठलाही जॉब काहीच नाही, आज एक बिझनेस मॉडेल आहे जो मी तुम्हाला इन डिटेल सांगणार आहे. जर तो तुम्ही करताय, तुमच्या शहरापासून चालू करताय, तर नक्कीच एक चांगला इन्कम जो असेल ना तर तो तुम्ही जनरेट करू शकता. तर नमस्कार, मी क्षितिजा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारचे युजफुल, इन्फॉर्मेटिव्ह आणि मोटिवेशनल व्हिडिओज नेहमीच आपण पोस्ट करत असतो, जे की तुम्हाला इन्कम जनरेट करून देतात. ओके, सो स्टार्ट करूयात. तर सगळ्यात पहिलं बघा, एक बिझनेस मॉडेल आहे. काय बिझनेस मॉडेल आहे तर ते मी तुम्हाला सांगते. तर आपण इथे, ठीक आहे, आपण इथे हा रोल जो आहे ना तो टॉपला आहे. तर आपण कोण असणार आहे? आपण सर्व्हिस प्रोव्हायडर्स, म्हणजे आपल्याला काय चालू करायचं आहे? होम सलून सर्व्हिसेस जे काही असतील ना तर ते आपल्याला प्रोव्हाइड करायचे आहे. ठीक आहे, तर आपण स्वतः जाणार आहात का सर्व्हिस देण्यासाठी? नाही. मे बी तुम्ही जर सलून म्हणजे एक्सपर्ट असाल, प्रोफेशनल असाल, तर इनिशियल स्टेजला तुम्ही स्वतः देखील जाऊ शकता. पण एक व्यावसायिक दृष्टिकोनातून जर तुम्ही लॉंग टर्म वाईज जर बघताय ना तर नक्कीच तुम्ही तुमचे जे काही सर्व्हिस प्रोव्हायडर्स असतील तर ते हायर करतोय. तर आपण एक कनेक्टर आहोत. ठीक आहे, आपण एक कनेक्टर आहोत, एक मधला मीडियम आहोत सर्व्हिस प्रोव्हायडर्स आणि क्लायंट्सच्या मधले. ठीक आहे, कारण आता बघा लोकांची लाईफ ना खूप बिझी झाली, खूप धावपळीची झाली. आता मी माझ्याच एक्सपिरियन्स वरून तुम्हाला सांगते, जर मला सलूनची काही अपॉइंटमेंट बुक करायची असेल, जसं की थ्रेडिंग करायचं असेल, फेशियल करायचं असेल, हेअर केअर करायचं असेल, तर मला बेटर राहील की एखादी अपॉइंटमेंट मी माझ्या घरामध्येच बुक करेन. ठीक आहे, आणि इथेच आपल्याला चान्स आहे, इथेच अपॉर्च्युनिटीज आहेत सर्व्हिस प्रोव्हायडर्सना किंवा हा मधल्या कनेक्टरला, की तुम्ही तुमचा एक व्यवसाय जो असेल, ठीक आहे, होम सलून सर्व्हिसेसचा जो काही व्यवसाय असेल ना तर तो चालू करू शकता. अगदी हेड मसाज जरी तुम्ही दिलात ना 299 399 तरी सुद्धा खूप तुमचा ग्रोथ जो असेल तुमच्या सर्व्हिस प्रोव्हायडरचा तो फास्ट मध्ये होऊ शकतो. तर बिझनेस मॉडेल तर तुमच्या लक्षात आलेला आहे की आपण स्वतः काम करणार नाही आहोत, तर आपण एक कनेक्टर आहोत. ठीक आहे, आपण एक कनेक्टर आहोत. कोणामधलं? सर्व्हिस प्रोव्हायडर्स मधलं आणि क्लायंट्स मधलं. आपण काय करणार आहोत? आपल्याकडे सर्व्हिस प्रोव्हायडरची एक लिस्ट असणार आहे, ती कशी शोधायची, काय करायचं, तर तेही मी तुम्हाला डिटेल या बिझनेस प्लॅन मध्ये सांगेन. सोबतच आपल्याकडे क्लायंट्स पण असणार आहेत, तर ते सुद्धा कसे शोधायचे तर इन डिटेल मी तुम्हाला सांगेन. ठीक आहे, आता यामध्ये तुम्ही पैसे जे असतील तर ते कसे कमवणार? ठीक आहे, कारण आपण तर तिकडे आपण स्वतः जाणार नाही आहोत, आपण तिकडे दुसरे प्रोफेशनल्स पाठवणार आहे. मग अर्निंग जे काही आपलं असेल तर ते कशा पद्धतीने असेल, तर आपलं अर्निंग प्युअर अँड प्युअर कमिशन बेसिस वरती असणार आहे, पार्टनर टाईप. ठीक आहे, पार्टनर बेसिस वरती आपलं अर्निंग जे काही असेल ना तर ते असणार आहे. म्हणजे समजा एक सर्व्हिस तुम्हाला मिळाली, त्याची किंमत, ठीक आहे, क्लायंटने तुम्हाला 1000 रुपये पे केले. ठीक आहे, तर ते 1000 रुपये इनिशियल स्टेजला तुमच्याकडेच येतील आणि त्याच्यानंतर तुम्ही त्यातले 200 रुपीज जे असतील तर ते स्वतःला ठेवणार आहात आणि 800 रुपीज जे आहेत तर ते तुम्ही तुमचे जे कोण सर्व्हिस प्रोव्हायडर्स असतील, ज्यांनी ती सर्व्हिस दिलेली आहे तर त्यांना ते तुम्ही ट्रान्सफर करणार आहात. मग तुमचं सॅलरीचं कसं असेल, जसं की तुम्ही डेली बेसिस वरती सॅलरी देताय, वीकली बेसिस वरती देताय किंवा मग तुम्ही मंथली बेसिस वरती जी काही सॅलरी असेल ना तर ती देताय, त्या अकॉर्डिंगली तुम्ही तुमचं जे काही काम असेल ना तर ते स्टार्ट करू शकता. तर प्युअर अँड प्युअर कमिशन बेसिस वरती आपलं हे जे काही काम असेल ना तर ते आपण चालू करणार आहोत. ओके, त्याच्यानंतर तुमच्या लक्षात आलं, हे मी जस्ट एक्झाम्पल साठी सांगितलं की 1000 रुपये आणि त्यातले जे काही आपण कमिशन घेतो तर ते 200. जस्ट एक्झाम्पल साठी तुम्ही ऍज अ बिझनेस ओनर तुमचं जे काही कमिशन असेल ना तर ते फिक्स करू शकता, जसं की 10% असेल, 20 असेल, 30 असेल, कितीही. पण इनिशियल स्टेजला थोडस सर्व्हिस प्रोव्हायडर्स, तुम्ही ऍज अ कंपनी, ऍज अ बिझनेस न्यू आहात, त्यामुळे इनिशियल स्टेजला यांना सर्व्हिस प्रोव्हायडर्सना अट्रॅक्ट करणं, त्यांना शोधणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्यासाठी तुम्हाला इथे कमिशन जे असेल ना तुमचं स्वतःचं तर ते थोडंसं इनिशियल स्टेजला कमी ठेवून घ्या. सर्व्हिस प्रोव्हायडर्सना जास्त अमाऊंट जी असेल ना तर ती तुम्ही देऊ शकता. त्याच्यानंतर खूप मोठा टास्क आपल्याला येतो, तो म्हणजे फाइंड प्रोफेशनल्स. ठीक आहे, आता जर समजा मला दिवसातून एक 10 आल्या इन्क्वायरीज आल्या, ठीक आहे, जसं की एक इन्क्वायरी मला फेशियल साठी आलेली आहे, एक मला हेअर केअर साठी आलेली आहे, तर ज्या ज्या इन्क्वायरीज आलेल्या आहेत ना तर त्या इन्क्वायरीज अटेंड करणं देखील तितकंच महत्वाचं आहे. म्हणजे काय, तर त्यांना सर्व्हिस देणं इम्पॉर्टंट आहे, त्यांच्या रिक्वायर्ड टायमिंगला, त्यांच्या रिक्वायर्ड डेटला, आणि त्या अकॉर्डिंगली आपल्याकडे जे काही सर्व्हिस प्रोफेशनल्स असतील ना तर ते असणं खूप जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे सगळ्यात मोठा टास्क जो आपला आहे तर तो आहे की तुम्ही तुमचे जे काही प्रोफेशनल्स असतील ना तर ते फाइंड करा. आता हे प्रोफेशनल्स तुम्हाला कुठून मिळणार आहेत, तर हे जे प्रोफेशनल्स असतात ना तर ते तुम्ही तुमच्या लोकल, आता जसं की मी कोल्हापूरमध्ये राहते, तर कोल्हापूर मधले जे कोण
बघा लोकल सलून ओनर्स असतात, ठीक आहे, जे स्वतः एक त्यांचं सलून आहे, तर त्या अकॉर्डिंगली लोकल सलून ओनर्स जे असतील तर त्यांच्यासोबत तुम्ही टायअप जे असेल ना तर ते करू शकता. त्यांना तुम्ही तुमचे पार्टनर्स जे असतील ना तर ते बनवू शकता. सोबतच फ्रीलान्सर्स पण भरपूर असतात. फ्रीलान्सर्स म्हणजे काय, की आता बघा मी फ्रीलान्सिंगचं काम करते, मी माझ्या वेळेनुसार, माझं कुठलंही असं सलून नाहीये, काय नाहीये, मी माझ्या टायमिंगच्या अकॉर्डिंगली किंवा ऑर्डर जशी येईल ना त्या अकॉर्डिंगली ती जी सर्व्हिस असेल ना तर मी त्यांच्यासोबत ती प्रोव्हाइड करेल. त्या अकॉर्डिंगली तुम्ही फ्रीलान्सर्स पण भरपूर असतात तर त्यांना पण चेकआउट करू शकता. कॉन्टॅक्ट जे असतील ना तर ते एक्सेल शीटमध्ये तुमचा जो काही डेटा असेल ना तर तो गॅदर करून ठेवा. त्याचसोबत हाऊसवाईफ विथ स्किल भरपूर महिला आहेत, भरपूर हाऊसवाईफ आहेत ज्यांना काम हवं आहे आणि दिवसातून 1-2 ऑर्डर तर ते आरामामध्ये करू शकतात, ठीक आहे. त्यामुळे तुम्ही टार्गेट करू शकता की हाऊसवाईफ ज्यांना कामाची गरज आहे तर त्यांना पण त्यांना स्किल्स येतात, ठीक आहे, हे तुम्हाला व्हेरीफाय करायचं. सोबतच जे प्रोफेशनल्स तुम्ही हायर करताय ऍज अ पार्टनर, ऍज अ बिझनेस ओनर, तर ते प्रोफेशनल्स व्हेरीफाईड असले पाहिजेत. व्हेरीफाईड म्हणजे काय, की त्यांचे आधार कार्ड, त्यांचे पॅन कार्ड, जे काही डॉक्युमेंटेशन असतं ना त्यांचं लिगली जे काही डॉक्युमेंटेशन असतं ना तर ते व्यवस्थित पद्धतीने असलं पाहिजे, ठीक आहे. कारण या व्यक्तीला, जे कोण सर्व्हिस प्रोफेशनल्स असतील तर त्या व्यक्तीला आपण इतरांच्या घरात पाठवणार आहोत सर्व्हिस देण्यासाठी, ठीक आहे. त्यामुळे हे जे कोण असतील ना तर ते व्हेरीफाईड असणं खूप जास्त महत्वाचं आहे. त्यांचे सगळे जे काही डॉक्युमेंट्स असतील ना तर ते व्हेरीफाईड असणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आता इनिशियल स्टेजला तुम्ही ऍप्लिकेशन लगेच बनवू नका, ऍप्लिकेशन तुम्हाला खूप कॉस्टली पडेल. हा, वेबसाईट तुम्ही करू शकता, पण ऍप्लिकेशन जे असेल किंवा ऍप्लिकेशन प्लस वेबसाईट तुम्हाला खूप जास्त कॉस्टली पडेल. जर तुम्ही बिगिनर असाल, जर तुम्ही अफोर्ड करू शकताय, तितकी इन्व्हेस्टमेंट करू शकताय तर नक्कीच तुम्ही ऍप्लिकेशन स्वतःचा बनवू शकताय. पण इनिशियल स्टेजला जर तुमच्याकडे तितकं फंडिंग नसेल, इन्व्हेस्टमेंट नसेल ना स्वतःची, किंवा तुम्हाला रिस्क घ्यायची नसेल, तर नक्कीच तुम्ही काय करू शकताय, व्हॉट्सअप, ठीक आहे, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जसं की व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूब हे 4 सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वापरा आणि जास्तीत जास्त व्हॉट्सअप, ठीक आहे, आणि इंस्टाग्राम आणि फेसबुक वरती जे काही ऍड्स असतील ना तर ते देखील रन करा. तुमचे जे काय व्यवसाय असेल ना तर त्याच्याशी रिलेटेड, म्हणजे काय, कॉन्टेंट मार्केटिंग, जे की मी तुम्हाला इन डिटेलमध्ये सांगेनच. कॉन्टेंट जे असेल ना तर ते बनवायचं. तुम्ही कोणत्या कोणत्या सर्व्हिसेस देताय, कशा कशा प्रकारे देताय, तर या सगळ्या गोष्टी ज्या असतील ना तर त्या तुम्ही तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वरती शोकेस करायला चालू करा. सोबतच सध्या तुम्ही ऑर्गॅनिक ग्रोथ वरती डिपेंड राहू नका फक्त, तर ऑर्गॅनिक विथ डिजिटल ऍड्स. डिजिटल ऍड्स म्हणजे काय, पेड ऍड्स. तुम्ही इंस्टाग्रामच्या, फेसबुकच्या किंवा मग व्हॉट्सअपला पण पेड ऍड्स मिळतात, तर ते तुम्ही थोडंसं डिजिटल मार्केटिंग जे असेल ना तर ते तुमच्या व्यवसायासाठी जे असेल ना तर ते तुम्ही तिथे करून घ्या, ठीक आहे. कारण इनिशियल स्टेजला आपल्याला वेबसाईट नसली तरी चालेल, जे काय वर्किंग असेल, जी काय आपली प्रोसेस असेल ना तर ती आपण मॅन्युअल पद्धतीने सुद्धा हाताळू शकतो. फक्त तुम्हाला तिकडे थोडंसं जास्त अटेन्शन जे असेल ना तर ते द्यावं लागेल, जर सिस्टीम रेडी नसेल तर, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन आहे प्राइसिंग स्ट्रॅटेजी. आता इनिशियल स्टेजला लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी तुम्ही तुमचं जे काही प्राइसिंग असेल ना तर ते बघा 499, 999 म्हणजे 1000 रुपये, 900 रुपये, 800 रुपये असं लावू नका. 800 रुपये जर करताय ना तर 799 करा. थोडासा सायकोलॉजिकल डिफरन्स पडतो तुमच्या प्राइसिंगचा. त्यामुळे मी एक गोष्ट तुम्हाला सांगते की तुमची जी काही प्राइसिंगची स्ट्रॅटेजी असेल ना तर ती 499, 999 अशा पद्धतीने द्या. सुरुवातीला तुमचे जे कोण टू बी क्लाइंट्स असणार आहेत ना तर त्यांना जास्त अट्रॅक्ट करण्यासाठी तुम्ही तुमचे जे काय प्राइसिंग असणार आहे ना तर ती इनिशियल स्टेजला ऑफर्स द्या. प्राइसिंग कमी करू नका. तर जी काही तुमची ऑफर आहे, जसं की फेशियल करताय तर थ्रेडिंग फ्री मिळेल, अशा टाईपमध्ये तुमचे जे काही ऑफर्स असतील ना तर ते ऑफर्स तुम्ही तिकडे देऊ शकता. त्यामुळे तुमची प्राइसिंग स्ट्रॅटेजी पण खूप मॅटर करते. जर तुम्हाला लॉंग टर्म तुमचा जो काही बिझनेस असेल ना तर तो ग्रो करायचा असेल तर. ओके, तर कॉन्टेंट मार्केटिंग ना आपल्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. जितका जास्त कॉन्टेंट तुम्ही बनवाल ना तर तितकी जास्त तुमची ग्रोथ जी असेल ना तर ती होऊ शकते. त्यामुळे कॉन्टेंट बनवा. जसं की एखादं हेअर केअर रुटीन असेल तर ते शेअर करा तुमच्या अकाउंट्स वरती, किंवा स्किन केअर रुटीन असेल ते शेअर करा. काही टिप्स तुम्हाला द्यायच्या आहेत हेअरसाठी, स्किनसाठी, तर ते टिप्स जे असतील तर ते तुम्ही देऊ शकता. तर त्या अकॉर्डिंगली कॉन्टेंट बनवा. तुमचा जो काही व्यवसाय असेल ना तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायला तुमची मदत करेल. नेक्स्ट इज कोलॅबरेशन. आता कोलॅबरेशन म्हणजे काय, कोलॅबरेशन म्हणजे बघा लोकलचे इन्फ्लुएन्सर्स असतात, जसं की इंस्टाग्रामचे इन्फ्लुएन्सर्स असतात, युट्यूबचे इन्फ्लुएन्सर्स असतात. तर तुम्ही लोकलचे जे कोण इन्फ्लुएन्सर्स असतील ना तर त्यांच्यासोबत टायप करू शकता. त्यांना एखादी सर्व्हिस तुम्ही फ्री देऊ शकताय, किंवा मग तुम्ही सर्व्हिस प्लस एक्स्ट्रा इन्कम. आता जर त्यांचे फॉलोअर जास्त असतील तर ते फक्त सर्व्हिस नाही तर एक्स्ट्रा पैसे जे असतील तर ते पण चार्ज करतील. तर तुम्ही दोन्हीपैकी कोणती एखादी गोष्ट किंवा दोन्ही गोष्टी देऊन त्यांच्यासोबत जे काही कोलॅबरेशन असेल ना तर ते करू शकता. कारण सध्या बघा तुमचे मार्केटिंग होणं खूप जास्त महत्वाचं आहे. जास्तीत जास्त लोक
लोकांपर्यंत पोहोचणं महत्वाचं आहे. तर एकाच इन्फ्लुएन्सर वरती तुम्ही डिपेंड राहू नका. ठीक आहे, या महिन्यामध्ये एक 2-3 इन्फ्लुएन्सर सोबत टाईप करा, पुढच्या महिन्यामध्ये 2-3 इन्फ्लुएन्सर सोबत. एखाद्या इन्फ्लुएन्सरचा रिझल्ट चांगला आला तर त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये पुन्हा त्यांच्यासोबत तुम्ही टायअप करा. तर त्या अकॉर्डिंगली तुम्हाला कंटिन्युअसली बेसिसवरती कोलॅबरेशन करायचं आहे. जितकं जास्त तुम्ही कोलॅबरेशन करताय, आणि कोलॅबरेशन तर कधीच एंड करू नका. जितकं जास्त कोलॅबरेशन करताय, जितके जास्त पैसे तुम्ही तुमच्या मार्केटिंग वरती इन्व्हेस्ट करताय, तर तितकं आपल्यासाठी जे असेल ना तर ते बेटर असणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त कोलॅबरेशन्स करा, आणि कोलॅबरेशन्सच्या अकॉर्डिंगली तुमची जी काय मार्केटिंग असेल ना तर ती तुम्ही करा. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रोसेस आहे की तुमचे बुकिंग्स आणि तुमचे जे काही ऑपरेशन्स असतील ना तर ते कशा पद्धतीने होणार आहेत. ठीक आहे, आता बुकिंग्स म्हणजे काय की बघा, तुम्हाला तुमचं मार्केटिंग तुम्ही केलंय, तुमचं अकाउंट स्ट्रॉंग आहे, तुमची ऍडव्हर्टिजमेंट समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचलेली आहे, तर आता समोरची व्यक्ती तुम्हाला बुकिंग करते. ठीक आहे, जसं की हेअर केअर बुकिंग, हेअर केअर साठी बुकिंग केलेलं आहे, हेअर स्पा करायचा आहे किंवा हेअर कट करायचा तर बुकिंग केलेलं आहे. ठीक आहे, तर ते जे बुकिंग असेल ना, कस्टमर तुम्हाला मेसेज करेल व्हॉट्सअपला. इनिशियल स्टेजला जर तुमची वेबसाईट नसेल ना तर तुम्ही व्हॉट्सअपच तुमचा फुल टाइम वेबसाईट म्हणून काम करा, कारण व्हॉट्सअपला सध्या भरपूर ऑप्शन्स जे असतील ना तर ते आलेले आहेत. त्यामुळे नक्की जर तुम्हाला व्हॉट्सअप, बिझनेस व्हॉट्सअप जर चेकआउट करायचं असेल ना तर खाली कॉमेंटमध्ये बिझनेस व्हॉट्सअप म्हणून कॉमेंट करा. नक्कीच तुम्हाला बिझनेस व्हॉट्सअप जो असेल ना तर तो इन डिटेलमध्ये मी शिकवणार आहे. त्यामुळे नक्कीच बिझनेस व्हॉट्सअप इम्पॉर्टंट आहे सध्या व्यवसायिकांसाठी. सध्या त्याच्यामध्ये एआयचं पण एक फीचर आलेलं आहे. जरी तुम्ही फिजिकली तिकडे रिप्लाय नाही देता ना तर एआय पण रिप्लाय करतं. तर इतके ऑप्शन्स आलेले आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला जो मेसेज आला तर तो तुम्ही तुमच्या प्रोफेशनल सोबत जो असेल ना तर तो शेअर करणार. एकदा तुमचे टाइम डेट सगळं कन्फर्म झालं की ती जी बुकिंग असेल तर ती तुम्ही कन्फर्म करणार आहात. त्याच्यानंतर ती जी सर्व्हिस असेल ना तर ती तुम्ही तिकडे प्रोव्हाइड करणार आहात. ठीक आहे, म्हणजे 5 to 6 प्रोसेस आहेत. त्या अकॉर्डिंगली तुमचं बुकिंग मिळेपर्यंत आणि लास्टला तुमचं जे काही पेमेंट असेल तर ते तुम्ही तुमच्या अकाउंटवरती कलेक्ट करणार आहात. आणि त्यानंतर तुमच्या ज्या अकॉर्डिंगली ठरलेलं आहे, जसं की तुम्ही डेली देणार आहात त्या प्रोफेशनलचं सॅलरी, किंवा वीकली देणार आहात किंवा मग मंथली देणार आहात, तर त्या अकॉर्डिंगली तुम्ही करू शकता. पण अगदीच मंथली देऊ नका, वीकली किंवा मोस्टली डेली. ठीक आहे, अशा टाईप मध्ये तुमची जी काही सॅलरीज असतील ना तर ते तुम्ही तिकडे डिस्ट्रीब्यूट करा. आणि त्याच्यासोबतच अजून एक खूप महत्वाचा पार्ट म्हणजे तुमचा डाटा. ठीक आहे, जे काही ऑनलाईन ऑर्डर्स तुम्हाला येतात तो डेटा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तो डाटा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण एकदा जर एका क्लायंटने तुमच्याकडून हेअर केअरची सर्व्हिस बुक केली ना तर आणि 2-3 महिन्याने जर तुमची सर्व्हिस चांगली असेल तर ते पुन्हा बुकिंग करताय. त्यामुळे मग तुम्ही त्यांना फॉलोअप मेसेज, ठीक आहे, जसे की इट्स टाइम रिमाइंडर वगैरे अशा टाइपच्या मध्ये फॉलोअपचा मेसेज असेल ना तर तो तुम्ही त्यांना तिकडे देऊ शकता. ठीक आहे, त्या अकॉर्डिंगली तुमचा जो काही डाटा असेल ना तर तो तुमच्याकडे रेडी असला पाहिजे, सो दॅट तुम्ही व्हॉट्सअप ऍक्टिव्हिटी जी असेल ना तर त्यांना ती करू शकता. व्हॉट्सअपला भरपूर ते फीचर्स असतील ना तर ते आलेले आहेत. ठीक आहे, आता या सगळ्यामध्ये खूप मेजर रोल प्ले करतो तो म्हणजे तुमची मार्केटिंग आणि तुमचे सर्व्हिस प्रोफेशनल्स जे असतील तर ते. ठीक आहे, जर तुमची मार्केटिंग चांगली असेल, जर तुम्हाला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचं चांगल्या पद्धतीने नॉलेज असेल तर नक्कीच तुमचा बिझनेस इनिशियल स्टेजला तुमच्या लोकल सिटीमधून चालू करा. हळूहळू शेजारच्या शहरं वगैरे जे असेल तर ती तुम्ही कॅप्चर करा, आणि हळूहळू ऑल ओव्हर महाराष्ट्र, ऑल ओव्हर इंडिया तुम्ही तुमची जी काही सर्व्हिस असेल ना तर ती पोहोचवू शकता. सोबतच सध्या तुम्ही त्याच्यामध्ये फक्त सलून सर्व्हिस दिलेली आहे, एक्स्ट्रा काही सर्व्हिसेस तुम्हाला त्याच्यामध्ये द्यायचे असतील तर त्या देखील तुम्ही हळूहळू त्याच्यामध्ये वाढवू शकता. तर अशा टाईप मध्ये एक असा बिझनेस प्लॅन मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे जो की तुम्हाला नक्कीच इनिशियल स्टेज पासून लखपती, करोडपती जो असेल ना तर तो बनवू शकतो. तुम्ही काम कसं करताय तर त्याच्यामध्ये डिपेंड होतं. आता हा माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे, मी लास्ट टाइम पण सांगितलं होतं, हा माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे. या प्रोजेक्टवरती मला स्वतःला काम करायचं आहे. पण जसं की तुम्ही आता व्हिडिओज मध्ये बघताय किती ऑब्स्टॅकल्स मला एक 10-15 मिनिटाचा व्हिडिओ बनवताना येतोय, त्या अकॉर्डिंगली थोडंसं माझ्यासाठी डिफिकल्ट होते, कारण ऑलरेडी माझे 2-3 व्यवसाय आहेत आणि ते मी हँडल करतेय. सिस्टीम्स बनवतेय मी, स्वतः प्रेझेंट न राहता सध्या मी सिस्टीम्स बनवते, सो दॅट माझा जो काही बिझनेस असेल ना तर तो ग्रो होणार आहे आणि त्या अकॉर्डिंगली माझं जे काही काम असेल ना तर ते चालू राहणार आहे. सो आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. ही जी काही इन्फॉर्मेशन मी तुमच्यासोबत शेअर केली तर ती तुम्हाला युजफुल वाटली असेल. आता एक पार्ट म्हणजे तुम्हाला माहिती आहे की व्हिडिओज मध्ये मी कॉन्टेस्ट जी असेल ना तर ती चालू केलेली आहेत सध्या. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला तुमचा कुठलाही व्यवसाय असेल, ठीक आहे, जसं मी तुम्हाला आता सलून साठी सांगितलं, पण तुमचा कुठलाही व्यवसाय असेल तर तो तुम्हाला तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वरती जर पसरवायचा असेल, ग्रो करायचा असेल, ठीक आहे, जास्तीत जास्त रीच तुम्हाला हवा असेल तर नक्कीच मी तुम्हाला सोशल मीडिया मॅनेजमेंटचा जो काही कोर्स आहे ना तर तो फ्री ऑफ कॉस्ट जो असेल तर तो देणार आहे. तर त्यासाठी काही टर्म्स आणि कंडिशन्स जे असतील तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते.
कॉन्टेस्ट मध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी सगळ्यात पहिलं तुम्हाला करायचं आहे म्हणजे हा जो व्हिडिओ असेल ना तर तो तुम्हाला लाईक करायचा आहे. चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचा. सेकंड स्टेप तुम्हाला करायची आहे ती म्हणजे हा जो व्हिडिओ आहे तर तो तुम्हाला तुमच्या 10 फ्रेंड सोबत रिलेटिव्ह सोबत शेअर करायचा आहे. तिसरी स्टेप करायची आहे म्हणजे व्हिडिओ शेअर केलेला जो काही स्क्रीनशॉट असेल ना तर तो आपल्याला व्हॉट्सअप वरती पाठवायचा आहे आणि त्याच्यानंतर जो कोण लकी विनर असेल तर त्याला सोशल मीडिया मॅनेजमेंटचा कम्प्लीट कोर्स जो असेल ना तर तो फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे. 3 स्टेप्स, व्हिडिओला लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे. सेकंड स्टेप मध्ये तुम्हाला ही जी व्हिडिओ असेल तर ती तुमच्या व्हॉट्सअपच्या कॉन्टॅक्ट मध्ये 10 लोकांना फॉरवर्ड करायची आहे. तुमच्या 10 मैत्रिणींना रिलेटिव्हना फॉरवर्ड करायची आहे. तिसरी स्टेप, फॉरवर्ड केलेला स्क्रीनशॉट जो असेल तर तो सेम नंबरला, खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी नंबर देते तर त्या नंबरला व्हॉट्सअपवरती तुम्हाला पाठवायचा आहे आणि त्यातला कोण लकी विनर असेल तर त्याला सोशल मीडिया मॅनेजमेंटचा कोर्स जो असेल ना तर तो फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे. तर आपला जो लास्ट व्हिडिओ होता तर लास्ट व्हिडिओचा एक लकी विनर जो असेल तर तो आपण अनाऊन्स केलेला होता. प्रिया देसाई त्यांचं नाव आहे, ज्यांना ऍडव्हान्स कॅनव्हा प्लस एआयचा जो काही कोर्स आहे ना तर तो फ्री ऑफ कॉस्ट मिळालेला आहे. त्यामुळे इथून पुढे प्रत्येक व्हिडिओज मध्ये तुम्हाला कॉन्टेस्ट जे असेल तर ते घेतले जाणार आहेत आणि प्रत्येक कॉन्टेस्टच्या माध्यमातून फ्री कोर्सेस जे काही असतील ना तर ते तुम्हाला दिले जाणार. काही प्रश्न तुम्हाला विचारले जातील किंवा काही तुम्हाला ऍक्शन्स जे असतील तर ते घ्यायला दिले जातील आणि फ्री कोर्सेस तुम्हाला नक्कीच मी माझ्याकडून देण्याचा प्रयत्न जो असेल ना तर तो नक्कीच करेल. सो आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. माहिती जर आवडली असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून जी काय बेल आयकॉन असेल ना तर ती देखील हिट करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय.